नमस्कार, गुड इव्हनिंग. आले का सगळे कामावरून? मी पण आले कामावरून आणि व्यवस्थित आले, सुखरूप आले. कामावरून आले त्यामुळेच तुमच्या समोर बोलते. तर तुम्ही पण आपापल्या घरी सुखरूप आणि आनंदाने आलेलं असणार. काही टेन्शन नाही. आजचा दिवस सगळ्यांना चांगला गेलेला असणार, हे मी आशा करून आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर आपण बोललेलो की आपण एक कथा घ्यायची आहे. तर ती आज आपण घेणार आहे. तर कथेचं नाव आहे की योद्धा कधीच हारत नाही आणि कधीच म्हातारा होत नाही. तर छान अशी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. तर ती तुम्ही ऐका आणि कशी वाटली ती पण सांगा. तर एक राजा असतो. तर त्या राजाच्या दरबारात एक हत्ती असतो आणि तो हत्ती खूप म्हणजे चांगला असतो असा असा सशस्त्र वगैरे आणि त्याच्याबरोबर राजा जिथं-जिथं गेलेला असतो, त्या सगळ्या लढाया राजाने जिंकलेल्या असतात. पण हळू-हळू कालांतराने तो हत्ती म्हातारा व्हायला लागतो आणि नंतर मग तो थोडासा थकतो वगैरे आणि पण राजाला तो हत्ती खूप प्रिय असतो. राजा त्याची खूप देखभाल करत असतो. असं नाही की तो म्हातारा झाला म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष वगैरे करतो. पण राजाने तसं सांगितलेलंच असतं सैनिकांना, की हा मला खूप प्रिय आहे. तर ह्याला व्यवस्थित सांभाळायचं आणि जर ह्याला जर काही त्रास झाला, तर मग मी तुम्हाला हे करणार बघेल म्हणून. म्हणजे मी तुम्हाला कडक शिक्षा देईल. त्यामुळे सगळे सैनिक असे भीत असतात. मग त्याला वेळेवर खायला-प्यायला देणं, अंघोळ घालणं, तर त्याची काळजी घेणं, त्याला औषधं देणं वगैरे हे सुरू असतं. पण एकदा चुकून तो हत्ती म्हणजे अंघोळ घालताना नदी असते ना, त्या ह्याच्यात रुततो तो गाळामध्ये आणि नंतर मग सगळे आणि ते हत्तीचं वजन जास्त असतं ना, त्याच्यामुळे सगळेजण त्याला हत्तीला काढायचा प्रयत्न करतात आणि ते घाबरलेले पण असतात. जर हत्तीला आपण बाहेर नाही काढलं, तर मग आपल्याला राजा शिक्षा देऊ शकतो, मारू शकतो. म्हणून ते अ, म्हणजे त्यांच्या ह्याच्याने जेवढे प्रयत्न होईल, तेवढे प्रयत्न ते पणाला लावतात. त्या हत्तीला बाहेर काढायचं ठरवतात आणि नंतर मग ते सगळे प्रयत्न करून थकतात. पण हत्ती अजून खाली जायला लागतो. मग ते त्यांना खूप टेन्शन येतं. मग राजाला ते सांगायचं ठरवतात, की काय करायचं म्हणून. मग राजाला ते सांगतात, की "महाराज हे असं म्हणजे आम्ही अंघोळीसाठी घेऊन गेलो होतो. तर ते तिथं गाळ होता ते आम्हाला लक्षात नाही आलं. मग हत्ती हळू म्हणजे हत्ती रुतला आणि हळू तो गाळामध्ये रुतून बसला आणि तो खाली जायला लागला. मग राजाला खूप वाईट वाटतं आणि राजा त्या दिशेने यायला लागतो जिथे तो हत्ती रुतलेला आहे तिथे आणि तो राजा आदेश देतो, "मला काही माहीत नाही म्हणून हा हत्ती बाहेर आला पाहिजे. हा हत्ती मला प्रिय आहे म्हणून आणि ह्याला काही झालं तर मी कोणाला सोडणार नाही. तुम्हाला म्हणजे तुम्ही काय करायची तुमची सगळी शक्ती पणाला लावायची ती लावा. मला काय माहीत नाही. मी इथेच उभं राहणार आणि अन्नाचा कण पण नाही खाणार, जोपर्यंत हा हत्ती बाहेर येत नाही तो." सगळेजण खूप चिंतेत अजूनच चिंतेत जातात आणि टेन्शनमध्ये आणि मग ते परत सगळी शक्ती पणाला लावतात. तरी तो हत्ती काही त्यांच्या ह्याच्याने बाहेर येत नाही. मग राजाला म्हणजे राजा ज्यावेळेस लढाईच्या वेळेस जात असतो, त्यावेळेला काही वाद्य वाजवलेली जातात, की सगळ्यांना अंगामध्ये असं बळ यायला, ताकद यायला, म्हणजे असं स्फुरण चढायला, की त्यांनी युद्ध आणखी आपण जिंकू शकू आणि अंगामध्ये धैर्य निर्माण होईल. जी चिकाटी निर्माण होईल, की आपण युद्ध लढलंच पाहिजे. कारण कुठलं पण वाद्य आपण पण कुठलं पण गाणं ज्यावेळेला असं स्फुरणचं गाणं हे करतो, त्यावेळेस आपल्या अंगात अचानकच एक एनर्जी निर्माण होते आणि ते एनर्जीने आपण त्या गाण्याच्या रिदमनी नाचू लागतो आणि आपल्याला एक प्रकारचा आनंद, उत्साह वाटायला लागतो, की जोश येतो. त्या प्रकारचं ते राजा ते वाद्य शेवटचं एक उपाय म्हणून ते करायचं ठरवतो. आणि नंतर मग ते वाद्य जसं वाजायला लागतं ते हत्तीच्या कानावर ते पडायला लागतं. मग जसं ते आणखीन त्या वाद्याचा स्पीड वाढायला लागतो. मग त्या हत्तीच्या अंगामध्ये असं म्हणजे बळ संचारतं. मग तो पूर्ण हत्ती स्वतःची ताकद लावतो आणि पूर्ण ताकद लावताना तो खूप वेळा पडतो. खूप वेळा तो पण त्याला ते राजा ते घेऊन जायचा ना त्या हत्तीला लढायच्या वेळेस आणि त्यावेळेला ते त्याच्या ते हत्तीच्या ते लक्षात असतं. तो पूर्ण बळ लावून खूप वेळा तो पडतो, धरपडतो. पण तो सगळी ताकद पणाला लावून त्या गाळातून बाहेर येतो
आणि मग राजाला खूप आनंद होतो. म्हणून ते त्याला व्यवस्थित धुतलं जातंय आणि मग धुतलं जातं. त्याला स्वच्छ केलं जातं. खायला-प्यायला घालतात, औषधं देतात. कुठे काही जखमा झालेल्या असतात तिथे. आणि मग राजाला खूप आनंद होतो त्या हत्ती डोळ्यासमोर व्यवस्थित बघून. तर सांगायचं हेच की जरी तो हत्ती म्हातारा झालेला होता, तरी तो एक योद्धा होता. म्हणजे त्याच्या प्रेझेन्समध्ये खूप लढाया वगैरे जिंकलेल्या त्याने बघितलेलं. म्हणजे एक योद्धा असतो तो कधीच म्हातारा होत नाही किंवा त्याचे जे धैर्य, ताकद आहे ती कधीच कमी होत नाही. तो ते अखंडपणे स्मरणात ठेवतो आणि ज्यावेळेला ती त्याला कमी पडतं, ती ताकद किंवा हे, त्यावेळेला जे त्याचे त्यावेळेसचे ते अ, हे ऐकलेले असतात त्याने ते वाद्य किंवा हे किंवा अनुभव ते त्याला आठवतात. तो त्या ताकदीने पूर्णपणे उभा राहतो. त्याचप्रमाणे हे जो बोध झाला, तर ते आपण पण आपल्या आयुष्यामध्ये ते घेणं गरजेचं आहे, की आपली पण कुठे ज्यावेळेला ताकद कमी पडते, ज्यावेळेला आपण खचतो, ज्यावेळेला आपल्याला निराश व्हायला होतं, हताश व्हायला होतं, सगळीकडून आपण हे झालं, त्यावेळेला आपण आपली सगळी ताकद पणाला लावायची. एक योद्धाप्रमाणे आपल्याला उभं राहायचं. चांगलं त्यावेळेला स्फूर्तीचं संगीत ऐकायचं. अ, ज्या वेळेला ज्या वेळेला जे लोकं अशा वेळेस कमी पडलेले आहेत, त्यांचं सगळं चरित्र वाचायचं. चांगली-चांगली पुस्तकं वाचा. चांगले विचार हे करा. ह्या योद्ध्यांच्या ज्या मूव्हीज असतात, त्या बघा. म्हणजे त्या वेळेला तुम्हाला ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये असे कठीण प्रसंग येतात, त्यावेळेला चांगल्या म्हणजे स्त्रिया पण खूप क्षेत्रात पुढे गेलेल्या आहेत आणि खूप धैर्याने त्या उभ्या आहेत. तर त्यांचे पण खूप छान-छान चरित्र आहेत, ते वाचा आणि त्याप्रमाणे करून तुम्ही पण एक यशस्वी योद्धा व्हा. हीच मी तुम्हाला विनंती करते आणि गोष्ट कशी वाटली ते सांगा. नमस्कार.